तर रत्नागिरीमधील शीळ धरण ओव्हरफ्लो झालाय। शहराला पाणीपुरवठा करणारं धरण तुडुंब भरलंय, त्यामुळे आता रत्नागिरीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। शहराला पाणीपुरवठा करणारी पानवल आणि चांदेराई धरणं देखील भरली आहे। रत्नागिरीतील धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत आहेत। मनोज, रत्नागिरीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मिटला। नक्कीच सागर, माझ्या मागे दिसणारी ही दृश्य खरोखर डोळ्यांना सुखावणारी आहेत, कारण हेच ते शीळ धरण आहे की ज्याच्या सांडव्यावरनं सध्या पाणी वाहत आहे आणि जो कोकणामध्ये सध्या पाऊस मुसळधार होतो आहे, त्यामुळे सध्या हे शीळ धरण भरलेलं पाहायला मिळतंय। या सांडव्यावरनं पाणी या ठिकाणी वाहू लागलेलं आहे आणि त्यामुळं शहराचा पाणी प्रश्न जो आहे तो सुटलेला पाहायला मिळतोय। कारण मे महिन्यामध्ये एक दिवसाआड रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला जात होता, मात्र आता हे धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। जवळपास जूनपासून आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 600 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलेला आहे। त्यामुळं धरण क्षेत्रामध्ये जो समाधानकारक पाऊस झालेला आहे, त्यामुळं सध्या हे धरण जे आहे ते भरलेलं पाहायला मिळतंय। सांडव्यावरनं हे पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि त्यामुळं रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सागर, नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।